नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, मराठा समाजाचे एक मोठे नेते मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने येणारच आहेत। त्यांचं उपोषण सुरू होणार होतं आणि त्या बेमुदत उपोषण असणार होतं, बेमुदत आंदोलन असणार होतं 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर। आणि ते उपोषणावरती ठाम आहेत आणि त्यांनी म्हटले की माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे सरकार आम्ही उलथवून टाकू, असा थेट इशारा त्यांनी दिला। आणि ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडमुठेपणा करण्याऐवजी मराठा आरक्षणाचा विषय समजून घ्यावा। सातारा, संभाजीनगर आणि ठिकठिकाणून लातूर, नांदेड ठिकठिकाणहून मराठा समाजाचे लोक हे मुंबईच्या दिशेने कूच करायला लागलेले आहेत, कूच करणार आहेत। अनेक ठिकाणी संघटितपणे घोषणाबाजी करण्यात आली, एकत्र आले आणि आता आम्ही आंदोलनाला तयार आहोत असा निर्धारसुद्धा व्यक्त करण्यात आला। परंतु कोर्टाने मात्र सांगितलं की आझाद मैदानावर मुंबईच्या तुम्ही येऊ शकत नाही, तिथे आंदोलन करायला परवानगी नाही। मी पहिल्यांदाच मनोज जरांगेंच्या मार्गामध्ये एक अडथळा आणण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये काय महाराष्ट्रात ठिकठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव आहे आणि गणपती उत्सव असताना गणेशाची मूर्ती घेऊन वाजत गाजत मनोज जरांगे येणार। वास्तविक माझ्या मते त्यांनी केलेली ही चूक होती। हे दिवस टाळले असते त्यांनी तर अधिक बरं झालं असतं, कारण या दिवसात अगदी तुम्ही जरी भेटीला गेलात म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस बोरीबंदरच्या भागात सुद्धा गणपती असतात आणि ठिकठिकाणी गणपती असतात। म्हणजे लालबागचा राजा जो असतो त्या ठिकाणून जाणं येणं, त्या रस्त्यावर जो महत्त्वाचा मार्ग आहे, कुठलाही मुंबईतला महत्त्वाचा मार्ग, त्या ठिकाणी जाणं येणं फार कठीण असतं, वाहतुकीची गर्दी होते। त्यामध्ये मनोज जरांगेंच्या बरोबर इतका प्रचंड मोठा समाज आला असता तर पंचायत झालीच असते। हे टाळलं असतं तर कोर्टापर्यंत हा विषय गेला नसता। कोर्टाने सांगितले की तुम्ही नव्या मुंबईत कुठे तुम्हाला करायचं असेल तर तिथे ते कदाचित परवानगी देऊ शकते। पण जरांगे ऐकायला तयार नाही। ते म्हणाले मी जाणारच आहे, न्यायालयामध्ये दाद मागू, न्यायालयाचा मी आदर करू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जी सुरुवात झाली 2 वर्षापूर्वी आणि त्यावेळी मी माझ्यासारख्या अनेकांनी मी स्वतः सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता। याचं कारण असं आहे की मराठा समाजातला मोठा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे आणि तो नाडला गेला आहे, पिचला गेलेला आहे, आत्महत्यांचं प्रमाण मोठं आहे। जरी साखर कारखानदार आणि अनेक बागायतदार हे मराठा समाजातले असले तरी हा वर्ग नाडला गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, हे नाकारण्याचं कारण नाही। आणि मनोज जरांगे यांनी ज्या तळमळीने प्रामाणिकपणे मांडणी केली प्रश्नांची आणि आंदोलन सुरू केलं, उपोषणं केली, प्राणांतिक उपोषणं त्यांनी केली आणि त्यामुळे जो माणूस उपोषणाला बसतो ना त्याच्याबद्दल किमान आदर माणसाने ठेवला पाहिजे, कारण तो समाजासाठी काहीतरी करत असतो। पण यापूर्वी देखील मनोज जरांगेंनी कधी कधी चुकीची भाषा वापरली तेव्हा मी त्याच्यावर टीका केली होती आणि यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती पूर्वी सुद्धा त्यांनी चुकीच्या शब्दात टीका केली आणि परवा सुद्धा त्यांनी एकदा फडणवीसांचं नाव येताच त्यांनी त्यांच्या आईवरनं शिवी दिली असा आरोप झाला। ते त्या आपण ज्या शिवी देण्याच्या पवित्र्यात होते किंवा राग व्यक्त करण्याच्या पवित्र्यात होते। शेवटी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यामुळे अशा प्रकारची भाषा त्यांनी करण्याचं कारण नव्हतं। शिवाय सरकार उलथवून टाकू, सरकारला इशारा देऊ शकता तुम्ही, पण उलथवणं एवढी ताकद अजून तुमची नाही आहे। गेल्या वेळी सुद्धा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुका आम्ही लढवणार मग हे सरकारला अद्दल घडू, हे काहीही जाऊ शकलं नाही, काहीच झालं नाही। तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही अगोदर मोठा विजय मिळवला होता जरांगे, नव्या मुंबईच्या ठिकाणी त्यांचं आंदोलन त्यांना थांबवावं लागलं,
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि मग त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या, काही मागण्या मान्य करू असं आश्वासन देण्यात आलं जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी सर्व श्रेय स्वतःकडे घेतलं एकनाथ शिंदेनी आणि जरांगेनेही त्यांना श्रेय दिलं, कारण त्यांना देवेंद्र फडणवीसांना श्रेय द्यायचंच नव्हतं. कारण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळातच मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्यांवरती लाठीमार झाला. त्यामुळे मनोज जरांगे त्यांच्या विरोधात संतप्त होते. शिवाय पुन्हा पुन्हा फडणवीस म्हणाले की ओबीसी हा आमचा DNA आहे. त्यामुळे दुसरा समाज जो मराठा समाजाचं नेतृत्व जे जरांगेंकडे आलं आणि बाकीच्या अनेक मराठा क्रांती मोर्चा अनेक संघटना आहेत. राजेंद्र कोंडले, प्रवीण गायकवाडांसारखे अनेक अभ्यासक त्यांच्याकडे आहेत, वेगवेगळ्या संघटना. पण त्या थोड्याशा मागे जाऊन सगळं नेतृत्व सामूहिक सगळ्या संघटनांचं नेतृत्व एक प्रकारे जरांगेंकडे आहे. असं नेतृत्व त्यांच्याकडे आल्यानंतर जे अनेक वर्ष खूप जण काम करत होते, पण यश जरांगेंना मिळालं. असं यश मिळाल्यानंतर अधिक जबाबदारी आली पाहिजे बरोबर, असं मला जरांगेंना आव्हान आहे की तुम्ही चुका करू नका. कोणाची आईमाई काढायचं कारण नाही आहे. चुकून रागाचाच आविष्कार असतो, तो रागाचा उद्गार असतो, पण तसं बोलू नये. आणि इशारे द्या, पण धमक्या देण्याची भाषा जी असते ती चुकीची आहे. तशा प्रकारची भाषा कधीच करू नये. शांतपणे व्यवस्थित आंदोलन तुम्ही नीट केलं, प्रभावी मांडणी केली तर त्याचा लोकांवर अधिक परिणाम होतो. अन्य समाजाला प्रोव्होक्सवा करण्याचं कारण नाही, हे जरांगेंनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि यावेळी काय झालं की जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलं आणि त्याच्या आईवरनं शिवी दिल्याचा जेव्हा आरोप झाला तर जरांगे म्हणाले मी तसं बोललोच नाही, बोललो असेल तर माफी मागीन, त्याच्यात काय. आणि देवेंद्रांची आईमध्ये आणण्याचं त्यांना काही कारण नव्हतं आणि ते एक रागाचा आविष्कार होता, पण तोही बरोबर नव्हता असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आहे. पण देवेंद्रांना टार्गेट केल्यानंतर काय झालं बघा की ताबडतोब गोळा झाले देवेंद्रांची माणसं बरोबर. गुणरत्न सदावर्ते हे बोलायला लागले आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा एकेरी येऊन तो जरांग्या या शब्दात बोलायला सुरुवात केली. सगळ्या चॅनल्समध्ये 10-10 मिनिटं त्यांची मुलाखत दाखवण्यात आली गुणरत्न सदावर्ते यांची. सदावर्ते हे फार मोठे कुठल्या एका समाजाचे नेते आहेत का? नाही. मग त्यांची एवढी सविस्तर मुलाखत घेण्याचं कारण काय होतं याचा विचार कर. गुणरत्न सदावर्ते हे सतत देवेंद्र फडणवीसांचं कोडकौतुक करत असतात आणि फडणवीस म्हणतात माझा त्यांचा काही संबंध नाही. हेच फडणवीसांचं राजकारण आहे. मग प्रवीण दरेकर चॅनेलवर येऊन बोलायला लागले, प्रसाद लाड इशारा द्यायला लागले त्यांना. नितेश राणे यांनी तर असं काही बोलाल तर जीभ हसडून देऊ अशी भाषा केली. लक्ष्मण हाके हे अचानकपणे सक्रिय झाले, जे स्वतःला फार मोठे नेते आहेत असं समजतात किंवा त्यांचे सहकारी समजतात. आणि त्यांच्यात आणि याच्यामध्ये विजयसिंह पंडित यांच्यामध्ये तर फार भीषण अशा प्रकारचा संघर्ष झाला. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती काय दगडफेक झाली आणि मग विजयसिंह पंडित यांनी जे अजितदादांच्या पक्षाचे आमदार आहेत ते म्हणाले की हा भटक्या कुत्रा आहे लक्ष्मण हाके, आणि लक्ष्मण हाके म्हणाले हा पापड्या आमदार आहे, तो जरांगेंची चाटतो. विजयसिंह पंडित म्हणाले की डुकराबरोबर कुस्ती खेळायची नसते, माझ्याबद्दल बोलण्याची अवकाश नाही लक्ष्मण हाकेंची, लिमिट बाहेर गेल्यास ठेचून काढू. काय चाललंय, कशा प्रकारचं राजकारण चाललंय महाराष्ट्रात? या हाकेंची तरी भाषा काय? मग ही अशा प्रकारची भाषा कुठली पातळी? ही विजयसिंह पंडितांची भाषा काय, कुठल्या भाषेत बोलतायत? यापूर्वी आपण बघितलं की जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना होता. पण लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते, की देवेंद्र फडणवीसांची माणसं जी आहेत सगळी ती अचानक सक्रिय झाली आणि चंद्रशेखर बावनकुळे जे गडकरी गटातले होते, जे फडणवीसांच्या खूप जवळ आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष, 4थ्या क्रमांकाचं मंत्रिपद त्यांच्याकडे, त्यांनीही हे आम्ही खपवून घेणार नाही म्हणून सांगितलं. कोणाला? जरांगेंना, की अशी भाषा सरकार उलथवून टाकू
आमचं लोकशाही पद्धती निवडून आलेले, खूप आमच्याकडे 232 आमदार आहेत, असं असताना उलथवून कसं काय टाकू तुम्ही म्हटलंय, असं ते म्हणाले. आणखीन एक, प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले, जरांगेंच्या विरोधात ते बोलले की ज्यावेळी संधी तुम्हाला होती तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही आणि आता अचानकपणे हे करताय तुम्ही आंदोलन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या, ते राजकारण आहे आणि ओबीसीने हे समजून घेतलं पाहिजे, गरीब मराठ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. याचा अर्थ काय सगळ्याचा? जरांगेंच्या विरोधात सगळी व्यूहरचना तयार झालेली आहे आणि ही व्यूहरचना देवेंद्र फडणवीस यांना मानणार, यांच्याकडून असा आपल्याकडे पुरावा नाही, पण फडणवीसांची सगळी जी माणसं आहेत, मी प्रकाश आंबेडकरांचं नाव या संदर्भात घेत नाही, पण बाकीची माणसं जी आहेत ती घेरायला लागलेली मनोज जरांगेंना. ताबडतोब कोर्टाकडनं सुद्धा ऑर्डर मिळाली. हे सगळं काय चाललंय बघा. जरांगेंना जेव्हा आंदोलन सुरू झालं 2 वर्षापूर्वी, तुम्हाला आठवत असेल, या ऑगस्टमध्येच ते 2 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा जरांगे अचानकपणे लोकप्रियतेच्या शिखरावर आले. प्रचंड समर्थन त्यांना मिळाले, कारण हा फाटका माणूस आहे, हा प्रामाणिक माणूस आहे, हा तळमळीचा माणूस आहे, हा मराठ्यांसाठी जीव ओवाळून टाकणारा माणूस आहे, याचा प्रत्यय लोकांना आला. आणि म्हणून इतक्या संघटना मराठा समाजाच्या असताना त्यांना जो कधीही सपोर्ट एवढा मिळाला नाही, तो सपोर्ट जरांगेंना मिळाला, म्हणून त्यांच्याकडनं अधिक जबाबदारीचं वर्तन अपेक्षित आहे. पण आता काय झालंय की जरांगेंना नावं ठेवणं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु जरांगेंची काही मागणी मान्य करणं भाग पडले. म्हणजे जरांगेंची दखल घेतलेली, आम्ही दखलच घेत नाही, कोण जरांगे, असं करून चालणार नाही, हे लक्षात आलेलं आहे सरकारच्या. कारण आजही त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळतोय. एक लक्षात घ्या की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, जी अगोदर चंद्रकांतदादा पाटील यांची उपसमिती होती, त्यांना बाजूला करून राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा फडणवीसांच्या जवळचे आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. विखे पाटील तुम्हाला माहिती असेल, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते, तेव्हा विरोधाचं काम न करता फडणवीसांच्याच, जेव्हा मुख्यमंत्री होते फडणवीस, त्यांच्याच केबिनमध्ये अनेकदा असायचे. हे राधाकृष्ण विखे पाटील हे आता उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की एक आमची पहिली बैठक झाली आणि त्या पहिल्याच बैठकीत आम्ही 6 महिने जी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली होती, त्या सगळ्या नोंदी, कुणबी नोंदी ज्या त्यांच्या गोळा करणं, त्यांच्यासंबंधी निर्णय घेणं, यासंबंधी आम्ही जी समिती नेमली होती ती 6 महिन्याची त्याला मुदतवाढ दिली आहे. याचा अर्थ बघा, या नोंदी गोळा करण्याचं काम, त्याबाबत निर्णय घेण्याचं काम, विचार करण्याचं काम जे शिंदे समितीचं होतं ते नीट चाललेलं नसावं. मग मुदतीत पूर्ण झालं नाही त्यांचं काम, म्हणून 6 महिने मुदतवाढ देण्यात आली. हे का करण्यात आलं? याचा अर्थ की आंदोलन सुरू झाल्यानंतर काहीतरी त्याची दखल घेणं भाग पडलं. मुख्यमंत्र्यांनी आपला एक खास अधिकारी चर्चा करण्यासाठी सुद्धा जरांगेंकडे पाठवला. याचा अर्थ सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. एवढं हे प्रभावी आंदोलन आहे, आजही ते इग्नोर करून चालणार नाही. आता प्रश्न असा आहे की या आंदोलनाचं टॅकल कसं करावं, याबाबत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद आहेत का? बघा, हे आंदोलन आता सुरू झालं, जथेच्या जथे मुंबईत येणार, तर एकनाथ शिंदे दरेगावी उद्या निघून जाणार आहेत. तिकडे गणपती बसणार, इथे असतो गणपती पण तिकडेही बसणार नाही. हा योगायोग आहे का? ज्यावेळी एकनाथ शिंदेची मागणी पूर्ण होत नाही, ते रुसतात, तेव्हा दरेगावी जातात असं म्हटलं जातं. ठीक आहे, ते राजकीय बोलणं झालं, पण आता ते तिकडे जातात. इतक्या महत्त्वाच्या वेळी ते तिकडे जातात. दुसरी गोष्ट अशी की या संबंधी देवेंद्र फडणवीसांवरती अत्यंत जबरदस्त घणाघात रोजच्या रोज मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस करत असताना
फडणवीसांच्या मागे एकनाथ शिंदे उभं राहत असल्याचं दिसत नाही. ते जरांगेनं उत्तर देत नाही. जरांगे काय म्हणतात की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचंय, ते प्रामाणिक आहेत, ते चांगले आहेत, ते काम करत आहेत, त्यांनी आमच्या काही मागण्या मान्य केल्या आणि फडणवीसच त्याच्यामध्ये बाधा आणतायत. फडणवीसांना ते द्यायचं नाही. आम्ही आंदोलन सुरू केलं, नव्या मुंबईत अडवण्यात आलं आमचा मोर्चा, आमच्या काही मागण्या मान्य आल्या, काही मागण्या मान्य तत्वता झाल्या. ते काम सुरू झालं. ते एकनाथ शिंदेनी सुरू केलं काम. या सगळ्या नोंदी मिळवण्याचं, नोंदी तपासण्याचं, म्हणजे ते हैदराबाद गॅझेटियर असेल किंवा साताराचं असेल, हे सगळं त्यांनी सुरू केलं आणि पुढे त्याला गती मिळाली नाही. ही केव्हा मिळाली नाही की गेले फडणवीस आल्यानंतर शिंदेनी काम सुरू केलं होतं असं जरांगे म्हणतात. पण त्यांचे सहकारी असं म्हटलं की त्या सगळ्याला सुद्धा उशीर झालाय, आता 2 वर्ष झाली सगळ्याला आणि अजून पुढे काही हालचाल होत नाही. मग फडणवीसांचे सहकारी काय म्हणतात, प्रवीण दरेकर वगैरे, अरे फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकलं, पण पुढे ते उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आलं नाही असं ते म्हणतात. हे सगळे म्हणतात. म्हणजे महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नाही. पण महाविकास आघाडी सरकारला जी आर्ग्युमेंट्स करण्यात आलेली होती ती सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. ती सगळी आर्ग्युमेंट जी फडणवीस मुख्यमंत्री असताना केली होती, तेच वकील, तीच आर्ग्युमेंट्स करण्यात आली होती ठाकरे मुख्यमंत्री असताना. आणि शिवाय केंद्र सरकारच्या हातात काही गोष्टी होत्या, त्या केंद्र सरकारने जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे सरकार असल्यामुळे केल्या नाहीत आणि हे सरकार डिस्क्रेडिट व्हावं असाही प्रयत्न होता त्यामागे आणि म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. मग पुन्हा निर्णय झाला शिंदे सरकार असताना, ते आरक्षण जे आहे मराठा समाजाला आरक्षण आहे, आता ते देण्यात आलं. पण अजूनही कोर्टात केस आहे, फायनल निर्णय झालेला नाही आणि तो होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने SC-BC आरक्षण दिलेले ते टिकू शकत नाही असं मनोज जरांगे आणि बाकी अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनाही वाटतं. पण मग म्हणतात की ते आता आरक्षण आहेच, पण शिवाय आरक्षण आहे जे आर्थिक आरक्षण आहे. पण जरांगे असं म्हणतात की आर्थिक आरक्षण काय आम्ही काय मागितलेलं नव्हतं. SC-BCचं आरक्षण हे टिकणार नाही असं आमचं मत आहे. आमचं म्हणणं आहे की OBC-मध्येच हे आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकेल. आणि हा जो सगळे सोयरेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, एक मनोज जरांगेच्या मागण्या सुद्धा एक वाढत गेल्या. अगोदर मराठवाड्यातले जे काही 8 जिल्हे त्यापुरतच त्यांच्या मागण्या होत्या. मग समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजातर्फे त्या मागण्या करू लागले. मग सगळे सोयरेची मागणी पुढे आली, सरसकटची मागणी पुढे आली, सरसकट सगळ्याच मराठा समाजाच्या लोकांना OBCत टाकावं. मग OBCमधनं त्याला मोठा विरोध झाला, मराठा OBC संघर्ष उभा झाला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मुद्दा असा आहे की आता कोर्टात, सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय होईल तो केव्हा होईल आपल्याला माहिती आहे. तोपर्यंत काय हा प्रश्न आहे आणि तोपर्यंत थांबायला जरांगे तयार नाही. आणखी इतर अनेक प्रश्न आहेत, स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, काही प्रमाणात सुटलेत. पण मुख्य प्रश्न जो आहे की मुलींना जी शिक्षणाची फी परवडत नाही म्हणून त्यांना ते आरक्षण अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आणि शिवाय मराठा समाजातल्या मुलींना शिक्षण परवडणारी शेती तोट्यातली आहे, आदबट्ट्याची आहे. अशा वेळी शेतीतनं बाहेर पडण्यासाठी मुलींना शिक्षण तर दिलं पाहिजे, ते महागड आहे. मग आरक्षणाशिवाय ते परवडत नाही म्हणून त्यांना OBCमध्ये जायचंय. कुणबी प्रमाणपत्र जर असली तर त्यांना ताबडतोब द्या म्हणून म्हणतात. 58 लाख नोंदी सापडल्यात, सगळ्यांना मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते अजून मिळालं नाही. आणि मग तोपर्यंत अजूनही जर कुणबींमध्ये आरक्षण मिळालं नसेल आणि कुठलंच आरक्षण मिळालं नसेल मराठा समाजाला, त्यांना शिक्षण परवडत नाही, मुलींना शहरामध्ये ठेवायचं, तिथे हॉस्टेलची फी परवडायला पाहिजे, जेवण खाण्याचा खर्च परवडायला पाहिजे, तो परवडत नाही.
जरी काही योजना सरकारच्या असल्या तरी देखील असे अनेक प्रश्न आहेत आणि ते जेन्युइन प्रश्न आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठल्याही प्रकारचा एक संघर्ष उभा राहता कामा नये. शांतपणे डोकं ठिकाणावर ठेवून या प्रश्नांचा विचार झाला पाहिजे. पण यासाठी हे सरकार काय म्हणते, देवेंद्र फडणवीस, की आम्ही आरक्षण दिलं. मग उद्धव ठाकरेंच्या काळात गेला आहे. आजही मोदी जसे नेहरूंना नावं ठेवत असतात, इंदिरा गांधी, राजीव गांधी नावं ठेवतात. तर तुमचं सरकार तुम्हाला काय करायचं ते करा ना. पण शरद पवारांना नावं ठेवायची, उद्धव ठाकरेंना नावं ठेवायची, तेच हे पेटवत आहेत म्हणायचं. शरद पवारांनी मंडल यात्रा त्यांच्या पक्षाने सुरू केली. आणि ते राजकीय काम करतात, करू देत ना त्यांना. त्यांनी काही केलं नाही तर म्हणायचं की विरोधक झोपलेत, ते काहीच करत नाही, निष्क्रिय आहेत, मतं कशी मिळावं ते काही करायला सुरुवात केली तर त्यांना नावं ठेवायची. आता उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष या संबंधात काही बोललंय का? आता काही केलं नाही, काही राजकारण केलं, त्यांना नावं ठेवायची. आणि हे फडणवीस आणि त्यांचे सहकारी करतात. एकनाथ शिंदे यांचं काय चाललंय? एकनाथ शिंदेंना मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठवाड्यामध्ये त्यांची माणसं निवडून आली, त्यांचा फायदा आला, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल. आणि हे सगळं माझ्यामुळे झालं हे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना केला. आता मात्र एकनाथ शिंदे सक्रिय नेते, मराठा समाजाचे नेते. अजितदादा गेल्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, तुम्हाला मी आठवण करून देतो, त्यावेळी छत्तीसगडची निवडणूक होती विधानसभा. त्याच्या प्रचाराला फडणवीस गेले, ज्यावेळी मराठा समाजाची एक सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वाची मीटिंग होती शिंदे मुख्यमंत्री असताना. आणि अजितदादा स्वतः निघून गेले, त्यांना अचानक डेंग्यू झाला त्यावेळी. हे जसं झालं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आता अनेक मीटिंगला उपस्थित राहत नाहीयेत. त्यांच्या अनेक योजनांना कात्री लावली जाते. आणि शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये तुम्ही आमच्यात काड्या घालू नका, बांबू घालू नका, तुम्ही काही केलं तरी आमचे संबंध अतिशय चांगले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. असं सांगायची का बरं वेळ येते फडणवीसांना? हा सलोखा नाही आहे हे स्पष्ट दिसतंय ना. अनेक उदाहरणं आहेत. एक साधी गोष्ट म्हणजे एसटी, म्हणजे जेव्हा सरकार आल्यानंतर एसटीचा जो म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत, ते अध्यक्ष झाले नाही. त्यांना एका बाबू माणसाला तिथे अध्यक्ष म्हणून नेमलं होतं. नंतर बदल झाला, हा भाग वेगळा, पण फडणवीसांनी ते केलं होतं. उदय सामंत उद्योगमंत्री, त्यांना न सांगता परस्पर निर्णय होत होते, त्यामुळे उदय सामंतांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सिक्युरिटी, अनेक जे मंत्री नाही आहेत, अनेक मंत्री एकनाथ शिंदेचे जे मंत्री आमदार आहेत त्यांची Y+ सिक्युरिटी काढून घेतली. आपत्ती निवारण जे तो कक्ष आहे त्याच्यामधनं शिंदेंचाच पत्ता साफ केला. अशा अनेक गोष्टी झाल्या त्यामुळे अशा अनेक पुरावे आणि वेळोवेळी तर मी आणखीन तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि आजही अनेक गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत की ज्या शिंदे आणि फडणवीस यांच्यात अजिबात चांगलं नाही आहे. आणि मनोज जरांगे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचं कौतुक करतायत, अजितदादांचंही कौतुक करतायत. यापूर्वी ते म्हणत अजितदादांवर टीका करत होते थोडीफार, पण बघा काय काय चाललेले ते. आणि एकनाथ शिंदे आता दरेगावी गणपतीला चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी मंगलमूर्तीची आराधना ते करतील. इतके वर्ष इथे होताच तो गणपती, अनेक सेलिब्रिटीज आणि स्टार्स तिथे जात होते. पण फडणवीसांच्या मदतीला एकनाथ शिंदे जात नाही. ज्याप्रमाणे शिंदेंच्याकडे मी तुम्हाला सांगितलं, शिंदे मुख्यमंत्री असताना सह्याद्री गेस्ट हाऊसच्या महत्त्वाच्या मिटिंगला अजितदादा आणि देवेंद्रजी नव्हते. त्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर फडणवीस जेव्हा महत्त्वाच्या मीटिंग्स घेत असतील यासंबंधी फडणवीसांना कुठलाही सल्ला देण्याच्या भानगडीत शिंदे पडत नाहीत किंवा त्यांच्या मागे उभे राहत नाहीत.
आता इथे फडणवीसांचा गणपती इथे बसेल, शिंदेंचा दरेगावी गणपती असेल, गणपती उत्सव चालू राहील, मंगलमूर्तीची आराधना सुरू राहील. पण या दोन जे नेते आहेत आपले, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मनोज जरांगे या विषयावरनं भांडणं होती आणि आहेत. फडणवीसांचा DNA OBC आहे, जरी ते ब्राह्मण समाजाचे असले ते, आणि एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि मराठ्यांचा नेता म्हणून त्यांनाही पुढे येण्यामध्ये, आपलं प्रोजेक्ट होण्यामध्ये त्यांना त्याचं महत्त्व वाटतं. काँग्रेसमध्ये मराठा नेतृत्व होतं, राष्ट्रवादीचा मराठाच पक्ष, मराठ्यांचा पक्ष म्हणून समजला जातो, दोन्ही अजितदादांचा, शरद पवारचा. पण एकनाथ शिंदेना आपण मराठा नेता म्हणून आपल्याला त्यांना प्रोजेक्ट व्हायचं. मराठा समाज इथे 30-32% जो आहे तो, त्याचा नेता मी आहे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ आहेत. ओबीसींचे नेते हे बावनकुळे असतील, पण फडणवीस होऊ शकत नाहीत. फडणवीस हे एका मोठ्या समाजाचा, जनाधार असलेल्या समाजाचे नेते होऊ शकत नाहीत. त्यांना कितीही प्रोजेक्ट केलं की मराठ्यांसाठी त्यांनी केलेलं आहे, पण मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम, मनोज जरांगेंचं आव्हान संपूर्ण टॅकल करण्याचं काम मी केलं असं शिंदे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि आज मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणत असतील तर शिंदे हे आपल्याला हे काही माहितीच नाही असा चेहरा करून कुठे बसलेत मला माहिती नाही. जरी आमच्यात एकता आहे, कितीही काड्या लावण्याचा प्रयत्न आला तरी काही उपयोग होणार नाही असं जरी कितीही देवेंद्रजी म्हणत असतील, तरी देवेंद्रजी एकनाथ शिंदेंच्या पक्षाला कसा सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतायत त्याची अनेक उदाहरणं देता येतील. त्याबद्दल मी अन्य वेळी सांगेन. पण आज मनोज जरांगेंच्या आव्हानाचा सामना कसा करायचा याचा एकत्रित विचार सरकारला करावा लागणार आहे. आणि या आंदोलकांवरती लाठीमार करणं, त्यांच्यावर कडक कारवाई करणं, अशा प्रकारचे कुठलेही उपाय करून चालणार नाही. जरांगेंनाही आपलं आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने करायला लागेल. आणि त्याचवेळी जरांगेंच्या विरोधात जे घेरतात, जरांगेंनी नीट बोललं पाहिजे. नीट बोलतीलच ते, आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत, पण त्यांचा सुद्धा एकेरीत उद्धार करणाऱ्यांना फडणवीसांनी शांत केलं पाहिजे. जर जरांगे चूक करत असतील आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून देवेंद्रच्या भोवतीचे जे लोक आहेत किंवा त्यांनी ज्यांना प्रोजेक्ट केले असे नेते आहेत ते बोलत असतील, नेते असतील किंवा स्वयंभू कोणी वकील असतील, ते वाटेल ते बोलत असतील, तर त्यांनाही देवेंद्रजींनी सांगितलं पाहिजे की कसं बोललं पाहिजे. देवेंद्रजी काय म्हणाले की छत्रपती शिवरायांना कुठल्याही सणामध्ये बाधा आणलेला असेल तर त्याचा निपात केला असता त्यांनी, असं ते म्हणाले. छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं ही पद्धत फडणवीसांची आहे की बाळासाहेबांचे विचार आम्हाला मोठे वाटतात आणि मग उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायचं. त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा इथे आधार घ्यायचा आणि मनोज जरांगेंचा निपात करायची भाषा करायची एक प्रकारे. जरांगे म्हणाले की आम्हाला मारा, आम्हाला काय करायचं ते करा, पण आम्ही हटणार नाही असं जरांगे म्हणाले. आता ही तरी भाषा फडणवीसांनी केली ती कशा प्रकारची भाषा आहे? मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वातावरण शांत केलं पाहिजे. जरी आंदोलक अशा प्रकारची बातम्या, कधी कधी प्रक्षोभक भाषा करतात अनेक आंदोलक, डाव्या उजव्या दोन्ही विचारांचे, पण मुख्यमंत्री किंवा सरकारमधल्या लोकांनी वातावरण स्तब्ध झालं असेल तर ते शांत करणं, समझोत्याची भाषा करणं, वाटाघाटींची भाषा करणं आवश्यक आहे. जनसुरक्षा कायदा आहे म्हणून त्याचा वापर करण्याचं हे काम नाही. प्रश्न सोडवले पाहिजेत. कोणा तुरुंगात टाकणं, कोणावरती लाठीमार करणं हे योग्य नाही. फडणवीस ते करणार नाही. आणि फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये
काड्या घालण्याचं स्वतंत्रपणे कोणाला कारण नाही, कारण मुळातच त्यांच्यामध्ये जी दुफळी माजलेली आहे ते लोकांच्या समोर आहे. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.